हे कोल्हापूर जिल्हा आणि या कुस्ती पंढरीमध्ये एक दिनानाथ सिंह पैलवान दिनानाथ सिंह ज्यांनी हिंद केसरी घेतलं, भारत श्री घेतले आणि त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी घेतला. परंतु गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी याचं एक पेव फुटलेलं आहे. याबद्दल त्यांचं मत जाणून घेऊया. काय पैलवान नमस्कार, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. ह्या महाराष्ट्र केसरी आता अलीकडे प्रत्येक ठिकाणी चालू आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, महाराष्ट्र एक तर एक महाराष्ट्रातून एक महाराष्ट्र केसरी झालं बरं असते. क्योंकि हे महाराष्ट्र केसरी आहे ते त्यांची लांबलचक एक मर्यादा आहे. आणि मग ते लांबचे असणारे पाहुणे, आमचे पाहुणे बिहारमध्ये, आमचे पाहुणे नेपाळला आहे. पण तिकडचे लोक सुद्धा विचारताय की एक महाराष्ट्र में ये तीन तीन हे महाराष्ट्र एक कैसा हो रहा है. तो त्यांना सांगायला अवघड जाते की एक महाराष्ट्रातून एक महाराष्ट्र झाला आनंदाचा विषय. आणि तो कुस्ती असणाऱ्या माणसाला, प्रेम असणाऱ्या माणसाला खूप आनंद वाटेल की महाराष्ट्र केसरी वर्षातून एक असावा. गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र केसरीचे पेव फुटले. आपण शासनाला काय विनंती करणार, महाराष्ट्र केसरी कशाबद्दल घ्यावी? शासनाला खास करून मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा, मुख्यमंत्री साहेब सुद्धा कुस्ती प्रेम करणारी माणसं आहेत. आणि मग त्यांना आम्ही विनंती करतो की हा संपूर्ण एवढा मोठा महाराष्ट्रातून महाराष्ट्र केसरी एक असावा. त्याला मानधन काय असेल ते सगळं सोयी सुद्धा मिळतोय. महाराष्ट्र केसरीला नोकरी सुद्धा मिळतोय. पण तो महाराष्ट्र केसरी वर्षातून एक असावा. आणि त्यातून कसं आहे की आज तरुण तरुण खेळाडूतून आणि खेळातून एखादा माणूस, एखादा आमदार सुद्धा होऊ शकतो. आता शिकलेला सवरलेला माणूस आमचा चंद्रहार आहे. हे चंद्रहार सज्जन पैलवान आहे. आणि अशा खेळाडूतून आम्हाला शासनाकडनं मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतो की आमच्या पैलवानचे काही प्रश्न मांडण्यासाठी, आमच्या पैलवानच्या दुखासुखात काही संभाग काय असेल ते शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा चंद्रहार आमदार होऊ द्या. अशा कोट्यातून मारुती माने एकदा खासदार झाले, अशा कोट्यातून. पण त्यांना भाषेची अडचण आली, इंग्लिश हिंदी वगैरे येत नव्हती. तसं चंद्रहार फर्स्ट क्लास हिंदी बोलतो, मराठी बोलतो. आमचं काही दुखणं, आमची काही जी वेदना आहे तो शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम आमच्या चंद्रहार करेल. आणि आमची विनंती आहे शासनाला, खेळातून, या क्रीडा क्षेत्राच्या कोटातून तो आमदार झाला पाहिजे अशी विनंती आहे. गेल्या काही वर्षापासून चाललेल्या महाराष्ट्र केसरीचा हा खेळ खंडोबा थांबला पाहिजे आणि महाराष्ट्र केसरी म्हणून एकदाच एकच व्हावी अशी अपेक्षा दिनानाथ सिंह पैलवान यांनी व्यक्त केली. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. खूप दिवस आता माझ्या